आपण प्रार्थना हे परमेश्वर पिता दयाळू बापा सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुझ्या वचनात जाणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. तर आता आपण लग्नाविषयावर म्हणजे लोकांचं लग्न आणि देवाचं जोडणं. हालेलुया. तर बरीचशी लोकांची इकडे जोडलेली नाती आहेत बरोबर. तुमच्या भाषात लग्न ना देवाच्या भाषात जोडणं बरोबर. हालेलुया. तर आपण पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 3 अध्याय 1 पासून बघूया की जोडणं नक्की काय. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय वचन 1. तसेच स्त्रियांनो तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. ते स्त्रियांनो तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन. हालेलुया. आता जर तुम्ही विचार केला तर हर एक स्त्री आहे बरोबर लग्न झालेलीच आहे तर पतीच्या अधीन आहेत का काय म्हणत नाही. कारण जरा माहिती आहे पतीला आणि मी समजले पुढे ह्यासाठी की कोणी वचनाला अमान्य असेल तरी तुमचे विडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचन वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतली जावी. आता आपण जेव्हा एक लग्न करून घेतो बरोबर आणि ती स्त्री बनते पहिली मुलगी बनते बरोबर आणि मुलीला बघायला आताच्या काळामध्ये मुलीला मुलगा बघतो का. हालेलुया. मुलीला मुलगा बघतो आणि मुली मुलाला बघतो आणि माणसं भागतो. हालेलुया. आता बघितल्यावर त्याच्या पाठीमागे बरेचसे सेक्रेट काय ठरवले ना बेसमेंट म्हणतात ना ते असतात. पण त्याच्या अगोदर जर मुलीला मुलगा बघायचा असेल तर पहिलं प्रथम थोडे आजूबाजूला जे समाजामध्ये काही लोक असतात त्यांना जाऊन विचारतात बरोबर. ही मुलगी हालेलुया अमुका घरची मुलगी आहे बरोबर अमुका घरचा म्हणजे तुम्ही लग्न करायला निघाल्या तर त्यांना विचारूनच लग्न करायचं का काय वाटते तुम्हाला. जोडणं अलग आहे लग्न करणं अलग आहे. जोडायला आता इकडून जोडलं डायरेक्ट वसईचं जोडलं आता मी जोडलं. हालेलुया. आता काय सांगणार मला सांगा. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीचं जीवन असं आहे जोडणं अलग आहे आणि लग्न करणं. आता लग्न करायचं असेल तर त्याच्या पुढे काहीतरी अटी ठेवावं लागतात बरोबर. आता पहिला बघताना काय बघतात मुलगा बरा आहे मुलगी पण बरी आहे. दोघांचे चेहरे पहिले फेशिंग मध्ये आले दोघांना पास झालं चॉईस आहे. ओके ओके बरं आहे चॉईस झालं मस्त आहे. हालेलुया. मग पुढे आजूबाजूला विचारेल बघ मी पटवली आता तिला बघायला गेले ना तर ते पटवली असं काय. हालेलुया. म्हणजे पटणारी वेगळी आणि बघणारी. हालेलुया. आताची मुलं जास्त काय सांगतात ऍटम बॉम्ब सांगितलं तर बरं नाही का ढंबर वाजली. अरे तुम्ही लग्न करायला निघाल्या ते ऍटम कुठून आला खाण्याचा ऍटम अलग आहे. म्हणजे नाव पण किती बदलतात. पत्रिकावर नाव दिलं जाते विवाहिक काय विवाह ना आणि शुभ बरोबर
मग तिचं नाव दिलं जाते, टिंब टिंब आहे, बरोबर. त्याचंही पाठीमागे नाव आहे टिंब टिंब. अमुका घरातली मुलगी, त्याच्यानंतर बाकीचे खाली आहे त्यांचे सगळ्यांची नावं. अमुका गावातली, त्याचं नाव द्यायला लागते, याचं नाव द्यायला लागते, त्याचं नाव द्यायला, पत्रिका आखी भरावी लागते कारण खाली पत्रिका नाही. आता ते झालं सगळं, लग्न झालं, आशीर्वाद झाला, बरोबर. झालं की नाही झालं? ओके. आता 2-4 दिवसानंतर हळूहळू सकाळी आईकडे मस्त पैकी झोपायची सवय होती. सकाळची 7 ते 8 वाजेपर्यंत इथे सासू येते. 7 वाजले, चहा कोणी बनायचा, झाडू कोणी मारायचा. मग केवढे असतात, बरोबर आहे. मग मम्मीला बोल ना, मम्मीला बोल. असे आई थांब. कारण जी सवय घरातली होती आईकडची, बस तो पडणार नाही, आळसपणा. जी सिस्टम जे आईकडे असते ती सिस्टमची ऍटम अलग आहे. इथे ऍटम अलग आहे, तिथे ऍटम अलग आहे, म्हणून ऍटम बॉम्ब फुटते. मग फुटला का सासू हात जोडणार, पहिले सांगे ही सून, सुना मी परवडेल पण ही नाही परवडणार. मग काय सांगते माहितीये का, मुगाच्या गावातल्या पोऱ्या आळशा ना माथ्यावर घेतात कळशा. आता तुम्हाला शिकायचं आहे की आता आळशा नाही, कळशा नाही तर बोलूच नको. आता बटन दाबला तर, आणि बटनाची एक सिस्टम अशी निघालेली आहे की नळाच्या खाली नुसतं भांडं ठेवला का पाणी आपोआप येतो. लोकांकडे सुखसुविधा आहे, पण मनाची सुखसुविधा हरवून गेली. लग्नासाठी पाहिजे तेवढा खर्च करणार, भरपूर काही गोष्टी करणार, सगळं होते, बरोबर. चॉईस करणारे बरोबर नव्हतं. चॉईस करणारे बरोबर नसतात, चॉईस मनातून. म्हणून लग्न नाहीये, जोडणं बोल. जोडणाला टिकाव आहे, लग्नाला टिकाव नाही. त्याला टिकावच आहे. कोणताही मनुष्य लग्न करताना तो पहिल्यांदा बघतो अमुकचं कुटुंब बरं आहे का, हे बरे आहे का, ती बरी आहे, कशी आहे, काळी आहे, पांढरी आहे, तांबडी आहे, हिरवी आहे, कशी नाही. बघा पाहिजे लग्नाला कधी पिवळा पण करून टाकतात. अरे आहे पांढरी, आता त्या पिवळं करून काय होणार आहे, करतात की नाही करतात. लोकांचं सिस्टम आहे ती. अरे वैवाहिक जीवन जगत असताना तुम्ही विचार करा, कुत्र्यासाठी लग्न बघितलंय, होते. माणसाच्या लग्नामध्ये जर मुलगा मुलीचं लग्न असेल तर त्यांना सगळ्यात मस्ती लागतात, सुविधा आहेच आहे की नाही. भांडी लागतात लग्नाला, अयर पाकिट लागते, पैसे द्यावं लागतात. या विचारांना लग्नाला पत्रिका छापली जात ना, त्याला आयर पाकिट काही नाही, त्याला कुठेतरी राहायला जागा आहे आणि तिथे पिलो असतात. आम्ही जे शिकतो आज वैवाहिक जीवन क्लिअर नाहीये कोणताही कुटुंबामध्ये. म्हणून इथे वचन कसं शिकवते, इथे 5 ते 22 वचनामध्ये पण शिकवलेलं आहे, पतीने पत्नीच्या आज अधीन नाही, आज पत्नी क्लिअर नाहीये आणि पती पण क्लिअर नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणाचा सुरुवात. लग्न करताना प्रेम करा, वस्तू नका. जर वस्तूमध्ये आहे, कोण सांगितलं 15 तोळे सोनं पाहिजे, 20 तोळे पाहिजे. लग्न करायला सोन्याची गरज आहे का, कपड्याची गरज आहे का, कसली गरज आहे. मुलाला बघायचं असेल तो पहिला शिकवत आहे का, पहिला बघतीस
C4 आहे माझा मुलगा, मग C4 आहे. माझ्या मुलाला मुलगी शिकलेली पाहिजे. कशी पाहिजे? गाजर खाणारी, ग्रॅज्युएट. कोणती? ग्रॅज्युएट नाही, ग्रॅज्युएट. शिकलेल्या मुलीला फक्त विचार चहा बनवता येते ना? काय बनवतात? बरं आहे, बनवूनच घ्या. शिकायला पाहिजे असं नाही सांगत की शिकू नाही, पण शिकताना सगळं संसारिक शिक्षण घ्या. आई बरोबर कसं राहावं, सासू बरोबर कसं राहावं, सासरी बरोबर कसं राहावं, कुटुंबाबरोबर कसं राहावं. मी जर ह्या पद्धतीचं शिक्षण नाही, म्हणून मुलगी लग्न करताना घरातून रडतानाच निघते. ती असंच निघत नाही. दोघं प्रेम करतात तेव्हा असतात तेवढे. काय रे बाप रे, त्या प्रेमामध्ये वेड्यासारखी मानसिक होतात. प्रेम करा. बायबलची शिकवणच ती आहे. जोड नाही ते प्रेम आहे, पण संशयवृत्ती, नम्रत वृत्ती हे नाही. सगळ्यांशी चांगल्या रीतीने कुटुंबामध्ये राहतात. जसा संसार आहे, घरातून जेव्हा मुलगी लग्न करून जाते ना, रडून नाही, हसून जायचं, कारण ती नवरा करतात, नवीन संसाराला सुरुवात करतात. तेव्हा तिचं जीवन कसं असते माहिती? ही त्याग घेऊन शिक. कारण लहान असताना आईकडे तू काय शिकली? बाबाचं कसं भांडण होतं, आईचं कसं भांडण होतं, बाप कसा कमावत होता, आई कशी कमावत होती, मग काय शिकले आईकडे? आईकडे पहिल्यांदा हे शिकावं लागते. मग आईकडे शिकल्यानंतर आपल्याही घरामध्ये याच गोष्टी होणार, भांडण, नफरत, काय ना काय होणार. जे घराच्या वातावरणामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत ना, त्याच तुमच्या संसारामध्ये ते घडणार आहे. तुमच्याही संसारामध्ये तेच घडणार. म्हणून ते शिकायचं असतं. मग आपण दोष काय करतो? ही मुलगी काय शिकून. आता ठीक आहे, सासूच्या घरामध्ये मुलगी आहे, ती घरी रोज चिकन चिल्ली खात असेल, मग घरी चिडत असेल. मग इकडे चिकन चिल्ली नाही मिळत, आता नुसतं चिडलंच आहे, म्हणजे चिडचिडच आहे. मग काय करणार? तर सासूने काय करायला पाहिजे मला सांग. सासूने काय करायला पाहिजे? आपल्या घरात आपल्या पोराची बाई म्हणजे तुझीच मुलगी जायची, बरोबर. आता ह्या सासूने तिला प्रेम द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? ती तिकडे सुके बोंबील खात असेल, मी इथे वले बोंबील खात असेल. आता वले बोंबिली खाते नाहीला सुके बोंबील खायची सवय, मग ती काय करणार? घरी काहीतरी खात असेल, तशा पद्धतीने तिला जर आता नवीन आलेली आहे, तिला वाटते की माझ्या घरामध्ये खात होतं ते, आता तुला ते द्यावं लागेल. तू आणलेलं घरामध्ये, नवऱ्याने आणले. नवऱ्याने आणल्यानंतर जबाबदारी ती नवऱ्याची असते, त्या कुटुंबाची असते. कारण ती घर सोडून येते. घर सोडून आल्यानंतर तुझा मुलगा तिकडे देईल का? देईल का? जा 1 महिना तिकडे रे, 1 महिना इकडे राहील का? लग्न झालं राहील? 2 दिवस नाही जाऊ देणार. कारण ती दिल्यानंतर जो संसारिक जीवनामध्ये तो प्रवास करावा. तिथे कोणतेही वातावरण किंवा कोणतेही वादविवाद होणाऱ्या गोष्टी ठेवायच्या नाही. समाज, तुम्हाला मी सांगतो, आजच्या काळामध्ये समाजामध्ये ह्यो प्रॉब्लेम जास्त झाला. मी बोलतो लोकांना, मुलीने मुलगा केलाय, ज्या लग्न करायचं ते आई आणि बाप पाहिजे. दोघांचे आई बाप आणि दोघांची एकाची मुलं, एकाचा मुलगा एकाची मुली. मी एकच सिस्टम दिली. हे तुम्हाला पसंत आहे ना, लगेच वाजून जा. तुम्ही 4 लोकांना विचारलं जाणार, ते कधीच तुमचं भलं सांगणार की लग्न करून आले ते गळ्यात बघतील. काय सोनं नाही गळ्यात? लग्न करताना सोन्याची ऍग्रीमेंट केलाय का? सोन्याची ऍग्रीमेंट केलं? एखादा गरीब माणूस असते ना, मी बघा लहानपणापासून शिकून आले. एक माणूस होता, गरीब होता, आणि त्याची मुले होती, 3 मुली. मी तेव्हा खूप छोटा होता, 3 मुली होते. त्या मुलीला तर लग्नाला समाजाच्या दृष्टीने सोनं द्यायचं. तो काय केला? बाजारात गेला आणि डुप्लिकेट सोनं होतं ना,
मुलीच्या गळ्यामध्ये घातलं आणि दुसरी मुली होती तिच्या बाजूकडून घेतलं आणि तिला सांगते हे सोनं काय करून हे उद्याला परत आणून दे. लग्नच लावायचं आहे ना. मुलीला पसंत केलं, मुलगी आवडली, सगळं झालं. लग्न झाल्यानंतर ते डुप्लिकेट दागिने माहीत पडल्याबरोबर सोडशिटीची तयारी. त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे त्याने बघितलं का नाही. म्हणून देव जोडतो तेव्हा वस्तू जोडू नका. जर तुम्ही वस्तू जोडत असेल तर संसार जोडला नाही. समजा तुमचा संसार जोडलेला नाही. आपल्याला लग्नामध्ये स्वतःचे कष्ट कसं करावं, स्वतःहून कसं बनावं ते. आज जर त्यांची मुलगी आहे उद्या तुमची मुलगी होणार आहे, तुम्हाला पण तोच प्रश्न येणार. माझ्याकडे धन आहे, संपत्ती आहे म्हणून मी माझ्या पद्धतीने वागेल, पण ज्याकडे नाहीये त्याची पद्धत पण थोडीशी शिकायला पाहिजे. हालेलुया. वैवाहिक जीवनाविषयी मी लोकांना खूप सल्ला देतो. जो पैसा वेस्ट घालवतो, जो पैसा नुसता फुकट जातो, हालेलुया, त्या पैशाचा काय वापर होत असेल तर तुम्ही मला सांगा. हालेलुया. वाईट खर्च करू नका. तर तुम्हाला वाटत असेल चला नाचा गायचा तर 1-2 तास ठीक आहे, थोडाफार पैसा वेस्ट होतोच, पण त्याचा अर्थ असं नाही नुसतं दागिने पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे नाही. आणि जेवण एवढ्या प्रकारची जेवण बनवतात ना, तो दारू पिऊन पहिलाच येतो तर त्याच्या पोटामध्ये पहिला घासच नाही. ते प्लेट इकडे ना हात इकडे बघा पाहिजे. मी स्वतः लग्नाला जेवण वाटप करत होता, मी स्वतः लग्नाला जात होता, सगळे अनुभव घेतलेले. नशा करणाऱ्या व्यक्तीला त्याला भरवसाच नाही. एक दिवस आम्ही जेवायला बसले, तो पण जेवायला बसलाय, प्लेट इकडे न इकडे, त्या खुर्चीवर बसला आणि उडी आलो होते, अरे प्लेट अशी पुढे लोटली. त्याला जेवण कशाला दिले नाही, तू काय खाणार आहे का? तोंडातून ते लाळ उडते करते काय, दुसरे जेवायला बसले त्यांची आलं. जेवणामध्ये दुसरा ते खाना इथे लग्न होतं, द्राक्ष रस संपलेला होता. आपल्या इकडचा द्राक्ष रस संपतच नाहीये, कारण आपले जीवन संपत चाललेलं आहे. हालेलुया. लग्नाला तुम्ही एवढा खर्च करतो ना, तोच मुलाबाळांना खर्च करा, त्याला एक बिझनेस द्या. तो गरीब आहे त्याला धंदा काढून द्या, काय गरज आहे. संसार चालेल की नाही, आपलीच मुलगी आहे ना, आपल्याच मुलीचं भविष्य बघा की नाही. हालेलुया. खाली बसलेलं तर शैतानच आहे. नुसता खाली विचार करत बसेल ना तर तो मनुष्य पापामध्ये पडत असेल. कोणत्या वस्तूचं कधी पण सांगतो की धार्मिक व्यक्तीकडे पहिलं जाऊन भेटायचे, ते सत्यप्रमाणे शिक्षण देणार असेल. त्यांना पहिलं धार्मिक लोक जे आहेत ना त्यांना विचारा की माझ्या मुलीला मुलगा करायचा आहे, आता मुलीला मुलगा करायचा, मुलीला मुलगा घ्यायचा, बरोबर करायचंय. हालेलुया. तो सल्लागार माणूस असणार ना त्या कुटुंबामध्ये कधी कुटावा, कधी मुश्किलता येणार नाही. त्याला ऍडजस्टमेंट करणार ते हत्यार असते. त्यांच्या अनुकरणात राहिल्यानंतर तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा, तुम्हाला कधी मुश्किलता होणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये ते सपोर्टर तुम्हाला राहतील. हालेलुया. नाही त्यांना आम्ही सल्ला मागणार, नाही त्यांना विचारणार, नाही तर ते कशी फुटा वाढतात. पण घरामध्ये वादविवाद, मग सगळं असं झालं तसं झालं नाही. वैवाहिक जीवन म्हणजे पवित्र जीवन आहे, ते सोडून झालं. पहिल्यांदा नातं असते, भाऊ बहिणीचं तुमचं नातं आहे. जेव्हा लग्न झाल्यानंतर ते एका घराने असतात तेव्हा पती आणि पत्नी म्हटलेलं जाते. त्यांना ते परमेश्वराच्या आत्म्याने जोडलेले जातात आणि परमेश्वराचा आत्मा त्यांना सपोर्टर असते. म्हणून त्याला म्हटलेलं आहे देवाने जोडले त्या मानवाने जोडू नये. हालेलुया. आज सपोर्ट नाहीये ना. आज लोक याचं त्याचं ऐकतात, लग्न करतात, मग भांडणं होतात, नफरत होतात आणि एकमेकांपासून दूर होतात. हालेलुया. पुन्हा त्या समाजाला तो कलंक आहे. चांगलं केलं तरी पण त्याला दुःख आहे, वाईट केलं तरी पण त्याला दुःख आहे. संसार दोघांच्या हातावर आहे. नवऱ्याचा विश्वास जर बायकोवर नसेल ना, बायकोचा विश्वास जर नवऱ्यावर नसेल तर ते तुमचं कुटुंब नाही, लग्न नाही बोलत. पती पत्नी लग्न असं असते की विश्वासाचं नातं, दोघी विश्वासनी आहे.
आणि ते विश्वासातच भविष्यात प्रवास करत असतात. मग ती मुलं सुद्धा विश्वासानेच बनतात, अविश्वासाने बसत नाही. जेव्हा तुम्ही लोक पहिल्या अध्यायामध्ये बघितलं, दुसऱ्या अध्यायामध्ये पण बघितलं असेल तर तुम्हाला कळेल की मध्य पहिला आणि दुसऱ्या अध्यायामध्ये की योसेफाच्या मनात डाऊट होता, पण देणारा परमेश्वर होता त्या बाळाला, हालेलुया. आणि तो धरतीचा आज हा जन्माचा राजा म्हणून होता, हालेलुया. आता तिच्या लग्नाला तुम्ही विचार करा, बँड होते का? बँड होते, जेवण होतं, स्वर्गीय देवदूत आला, मरियम घेऊ नको, प्रभूची एंगेजमेंट झालेलं बस फक्त, हालेलुया. योसेफा बरोबर त्यांचं जोडणं होतं, समजलं, हालेलुया. पण परमेश्वराने सांगितलं योसेफाला नंतर मी बघतो, हिच्याद्वारे चांगलं पृथ्वीमध्ये एक मुलगा तयार करायचा. आपली सगळी मुलं चांगली असतात पण चांगली बनत नसतात, हालेलुया. कारण त्याला धार्मिकता शिक्षण, पती पत्नीचं कुटुंब. मी नेहमी लोकांना बोलतो की लग्न झाले का लग्न व्हायचं आहे, मुलं पहिलं लग्नाच्या अगोदर पहिले एकत्र या. पहिलं 2 पैसे कमवायचे कसे हे बघा, तो मोह नका बघा. असतात तोंडात पावडर बिवडर लागला का ती सुंदर ना ह्यो पण सुंदर, मग नंतर उंदर, हालेलुया. अरे काय त्या माणसाची मानसिक परिस्थिती होती. वस्तूसाठी घरात भांडणं होतात, मग ती वस्तू बाजूला काय, प्रेम केलेलं आहे ना, मग प्रेम कशासाठी आहे, हालेलुया. प्रेमामध्ये वस्तू नसते ना, वस्तू असेल तर प्रेम नसते, हालेलुया. भले तुम्ही पूर्ण अख्ख्या दागिने बसून राहा, त्यात प्रेम नसेल ते दागिने त्या कचऱ्यामध्ये फेकून. जो मनुष्य आत्म्यात, शरीरात, वचनात आणि नियमात, म्हणून सांगितलं तुम्ही एक वचन करू नका लग्नाला. तुम्ही वचन देवाला करता आणि नंतर देवाचं वचन तोडतात ना आपल्या कुटुंबाचं जीवन आदामे वासारखं त्या मुसीबताप्रमाणे आपलं भविष्य घालवतात, हालेलुया. कुटुंबामध्ये शिकताना, शिक्षण घेताना पहिलं वस्तू बघू नका, हालेलुया. लग्न होते पहिलं मस्त आहे, नवरा बरा बायको बरे दोघे फिरतात, गाडी राहत काय स्टाईल मध्ये दोडे, घरी काय गोष्टी निघत स्टाईल तिकडे इकडे. जेवायला होत ना, जेवायला होत ना, मग तिला उठ जेवायला, उठ ना, असे उठ ना, मी बोलला ना नाही जेवणार, बापरे काय स्वभाव माणसामध्ये ना, गोड किती गोड स्वभाव आहे. आणि एवढे लोक लग्नाला असताना हात सोडायला तयार नाही, कोण घेऊन जाईल का काय, एक हात शेवटपर्यंत ठेवा, तेव्हा ते हात उभे घेतात. हे हात शेवटपर्यंत नाहीये, म्हणून कुटुंब समाधानी नाही आहे शेवटपर्यंत. तो एक अमेरिकेला तर एक इकडे आहे, हालेलुया. माणसं नेहमी लोकांना प्रार्थनेची लोक असतील ना, त्यांना मी सांगतो प्रार्थनेची मुलं प्रार्थनेचीच मुली, ते तुमचे फायदे. आणि बिगर प्रार्थनेमध्ये जर असतील तर तुमचे मिरच्या कोथिंबीर बनवल्याशिवाय चिकन नदी पाक खायला लागेल, मग वर्षाला एकदा यायला लागेल, हालेलुया. चान्स नो चान्स, हालेलुया. संसार चालवताना आध्यात्मिक गोष्टीप्रमाणे पहिलं स्थान देवाला दिलं पाहिजे, कारण धार्मिकता पहिलं पाहिजे. आणि त्या मुलं पण ते हळूहळू धार्मिकतापासून अधर्मामध्ये प्रवास होतात, मग ते हळूहळू मित्राची संगतीशी मग हळूहळू चालू होते, हालेलुया. आपण आपल्या जीवनात कुटुंब सजवा, नेहमी कुटुंब सजवा. मी नेहमी लोकांना सांगतो कपड्याने सजले, कपाट सजले, सगळं म्हणून झालं, तुझं सगळं ओके झालं, दागिने बघितलं तर बघायलाच नको, हालेलुया. पण मनाचा दागिना शांतीत आहे का, मला सांगा, मन शांतीने भरलेलं आहे का? मला सांगा, किती लोक नवऱ्याला प्रेम देतात आणि किती लोक नवऱ्याला शाप देतात, तो पहिले फक्त विचार करा, बाकी काही बोलायला जाऊ नका, हालेलुया. मनुष्य समाधान नाही. वस्तू आपल्या कुटुंबात वस्तू पुढे आणायची नाही, वस्तू कुटुंबात आणायची नाही. वस्तूसाठी आपल्या घरात वातावरण बिघडते. वस्तू बाजूला ठेव,
जेव्हा तुम्ही प्रेम केलं तेव्हा कुठल्या वस्तू नव्हत्या ना. आदामाचं आणि एवेचं जेव्हा जोडलं ना तेव्हा काहीच नव्हतं. फक्त एक आज्ञा होती की लुसिफर पासून सावध राहा, पण त्याने ऐकलं नाही. मधल्या झाडाचे पण जिंदगीमध्ये पापामध्ये दुनिया पसरत गेली. आपल्याला हर एक चीज मध्ये, हर संसारामध्ये वातावरण बिघडते, भांडण होते. कधी कधी लग्न झालं, अरे मुलं नाही होत, हिच्या दोष आहे, ही केली, हिने करून दिलं म्हणून का नाही, मी करत नव्हते ना, मी ती करायची होती ती, मग तिच्यावर बोट आलं. मुलं नाही होत तर तिचा काय दोष आहे. थोडं देवाकडे जा, देवाला सांग चांगली मुलं येतील. तुझ्या मुलांमध्ये कदाचित दोष असेल. काही लोक ह्याला मुलंच का होतात, मुली का नाही, मुली झाली तर त्याला मुलीच का होतात, मुलंच का नाही होत. आता येशू ख्रिस्ताला येशूच का झाला, मग मुलगी का नाही झाली. काय सांगितलं, आता तुम्हाला सांगून ठेवतो. आता मुली झाली तर जावाय तो येणारच की नाही. मुलगा झाला तर सुनबाई मुलगी म्हणून येणारच की नाही. देवाने जोडताना ऍडजस्टमेंट करून दिलेलं आहे. त्याला माहिती आहे, फक्त सांभाळताना पाहिजे. बघा, कधी कधी जुने लोक बोलत होते, काय म्हणत होते माहितीये, एकला भूत निघाला भूत. म्हणजे स्वतःच्या पोटी भूत निघालाय. बघा, एकटाच मुलगा सांगतो भूत त्याला बोलतात. काय निघाला, जुन्याच्या आज्या माहिती असेल त्यांना विचारा ना, कसं बोलतात ना, मग तरी शिको. हा सिस्टम आहे. अरे मुलगा तुझा, मग त्याला सांगतो भूत. अशी माणसाची मानसिक परिस्थिती असते. प्रत्येकी व्यक्तीचं मधुर जीवन जे आहे ना, ते परफेक्टली वचनाद्वारे चाललं पाहिजे. हे पवित्र शास्त्र कोण सांभाळत नाही. फक्त एवढंच आहे, लग्न आहे बस. सोयरिका काय म्हणतात, सोयरिका काय, हा सोयरिक वेगळी, लग्न वेगळं. बरोबर. पैसा कमवत राहायचं ना गमवतच राहायचं. आता मुलींचं एंगेजमेंटची तयारी झालेली, पण माहिती पडल्याबरोबर मुलांनी मुलगी प्रेम करतात, जोडलेला आहे. दिली माझी मुलगी याला, माझा मुलगा दिले, कुठे कुठे फिरून येतात, मग घरामध्ये भांडण निर्माण. लग्न झालं ना, पूर्वीच्या काळामध्ये विचार, तुम्ही नवऱ्याला बघितलेलं का, बघितलेलं म्हणजे पटवलेला. हा ठीक आहे, काही आजला विचारा, बरोबर, तुम्ही पटवलेलं का नाही का, ठीक आहे, आजला विचारा. आता तुम्ही विचार करा, त्यांना विचारायला माहिती नाही, तो काळा आहे, पांढरा आहे, टाकल्या आहे, हा तुम्हाला सांगतो, जाडा आहे, बारीक आहे, खेळणा आहे, फायटर आहे, काही असू दे. जेव्हा तिच्या जवळ तिला नेल्यानंतर माहित पडते की माझा नवरा, जसं असेल तसं ते ऍक्शन करते आणि ती संसार चालते. मी तुम्हाला माहिती आहे, छोटा असताना की म्हाताऱ्या लोकांच्या काही गोष्टी असायच्या, तर तेव्हा कशी ती काय बोलत असले का आपले कान लागतात पुढ्याला, म्हणजे शिकत होतो ते. माझ्या मित्राचे बाबा होते, ते आम्हाला कधी कधी स्टोऱ्या सांगायचे, काही काही गोष्टी अशा, हा दुःख नाही म्हणजे कसं असते संसार चालवून. मग ती नेहमी सांगायची, मुला हे बघा, लग्न करताना ना पहिलाच विचार करायचा, भांडण होईल असा विचार करणाऱ्या गोष्टीकडे पहिलं सावध राहायचं, आणि तुला सहन करण्याची जर शक्ती असेल तर लग्नामध्ये आणतात, अशी लोक सल्ला देत होते. आता काय देतील मला सांगा, पहिलं सांग, सोडून टाक, तुला दुसरी भेटेल, तुला दुसरा भेटेल. आजचं पोझिशन हेच,
पण त्या टायमाला पत्रिका लिहितात ना त्यावेळेस लिहायची, जर तुझं ना माझं पटलं नाही तर मी दुसरा पटवेल. बरोबर ना? पत्रिकावर त्या लिहायलाच पाहिजे, कारण एवढ्या लोकांना शाशी द्यायचे ना ते. आम्ही जोडतात, आम्ही जोडतात, आम्ही जोडतात. बरोबर ना? काय वाटते तुम्हाला? कसे बघतात? अरे हा प्रश्न आहे. पाप हे माणसाच्या शरीरात असते, पवित्रता जीवनात. कुटुंब जोडायचं असताना पूर्ण निर्णय घ्यावे लागतात. पाप करणार आपण आता, पण नंतर बघताना ते ऍडजस्टमेंट होत नाही, त्याचं वेतन फार कठीण असतं. नियम सगळ्यांना परमेश्वराने दिले, म्हणून लग्न करताना पूर्ण विचार करायचा. आप कमाय बाप कमाय. बापाचा कमावणारा मुलगा असेल तर त्या मुलाला मुलगी द्यायला पुढे विचार करणार. समजलं? कारण त्यांनी कधी 1 रुपया कमावलेला नाही. बरोबर? तर त्याची कमाईचा साधन त्याला पहिले शिकवावं लागेल. हालेलुया. त्याच्यानंतर हालेलुया आप कमाई आहे. स्वतः मुलगा काम करतो, कष्ट करतो, मेहनत करतो आणि तो स्वतःच्या पायावर सेफ आहे, मजबूत आहे, कमावणार आहे. मग त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे नाकार होत नाही, होकार होते, कारण तो स्वतःच्या पायावर मजबूती काम करणारी व्यक्ती आहे. तेव्हा तुम्हाला त्याचं रूप नका बघा, त्याची कर्म बघा. त्यानंतर तो स्वतः कमवायचा त्याला कळते, 1 रुपया कसा कमवा, 1 रुपया वाचवायचा कसा, 1 रुपयाचा बचत कसा करावा ते त्याला समजते. मी छोटा असतानाच मला हे स्वभाव आहे. मी लहान असताना भाजीपाल्यापासून मी विकलेला, दूध विकत होता, भाजीपाला विकत होता, काम करत होतो. हालेलुया. त्यामुळे मला संसार काय होता, हे जीवन कसं होतं, हे कार्य कसं होतं, मार्ग कसं होतं, हे सगळं माहिती होतं. कारण शिकताना मी पूर्णपणे डिसिजन घेऊनच पूर्ण शिकलेलो. म्हणून मी लोकांना काही शिकवतो की तुमच्या वैवाहिक जीवन की तुमचं जीवन सुखी समाधानात पाहिजे असेल ना तर टेन्शन घेणाऱ्या गोष्टी नाहीये, प्रीतीत राहा, समाधान राहा. काही घरात आज 5 रुपये नाही असू दे. हालेलुया. आमच्या भाऊजीने आम्हाला खूप सांभाळून घेतलेलं, म्हणून आम्ही आदर्श होतो. हालेलुया. सगळ्यात महत्व आहे ना, मुलाला मुलगी पाहिजे, मुलीला मुलगा पाहिजे, काय असेल ना पहिले दोघांमध्ये सेटलमेंट हो. वस्तू नका, नसलं ना आपोआप होईल सगळं. घर होईल, बंगला होईल, गाडी होईल, पैसा येईल, सगळे. माणसावर भरोसा ठेवू नका. आपल्या परमेश्वराने दिलेला जो आत्मा आहे, ताकद दिलेली, शक्ती दिली, ज्ञान दिले, बुद्धी दिली, त्याच्यावर पहिला भरोसा ठेवा आणि येशूच्या जोडण्याप्रमाणे चला. भविष्यात कधी रडणार. सारी कुटुंबामध्ये वातावरण. आजच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, पती पत्नीचं जीवन म्हणजे फार धोक्याचं आहे. तो विचार करत नाही, आपल्या स्वतःची इज्जतीला घाबरत नाहीये. हालेलुया. परमेश्वरच्या नियमाला घाबरत नाही, परमेश्वरच्या आज्ञाला घाबरत. अरे चीज मध्ये प्रीती, दया, समाधान आणि शांती पाहिजे. वैभवी जीवन खेळवणं नाहीये. काही क्रिकेट खेळ आहे, काही बॉल टाकणं निघाली बॅग मध्ये, हा प्रश्न नाही. हे संपूर्ण जीवन सर्वक्षण, सर्वात्मिक आणि सामर्थ्यिक आणि ज्ञानी सर्व गोष्टीमध्ये ते सांभाळावं लागतं. समाजाचा सन्मान निर्माण तिथेच दिसतो. हालेलुया. आपल्या 2 व्यक्ती, समाज 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही चुका केल्या तर तुमची बदनामी करत असतील, आणि नाहीतर एक चांगलं केलं तर तुमचं सगळं चांगलं असतं. हे समाजाचे नियम असतात. म्हणून बोलायचं भरपूर आहे, टाइम नाही. तर शिका, प्रत्येक गोष्टीमध्ये शिकायचं आहे. लग्नाला जास्त खर्च करायचा नाही. लग्नाला खर्च करण्या अगोदर तोच खर्च आपल्या मुलांना किंवा मुलीला बिझनेस मध्ये पैसे टाका, खर्च करा, त्याच्यात 2 पैसे कमवतील, त्याच्यात ते खातील. पण निंदा नका करायला, द्वेष करू नका. हालेलुया. एकदा ती सवय पडलेली निंदाची, नफरताची, द्वेषाची, हेवाची, जर ही सवय पडली तर आपल्या कुटुंबाला शांती येणार नाही. त्या मुलाच्या घरची इज्जत काढली तर तुझ्या मुलीचीच इज्जत, मुलीच्या घरची इज्जत काढली तर सुद्धा तुझ्या स्वतःच्या घराचीच इज्जत केली. जो मनुष्य इज्जतीसाठीच घरामध्ये राहण्याचं काम करतो, नाही तर त्या घरामध्ये शांती नसेल तर लाखाचा बंगला बनवून त्याचा काय फायदा नाही. भले पंचामस्त गादीवर का बिछाड्याच्या गादीवर झोपून त्याला झोपणं नाही बोलत, त्याच्या जीवनामध्ये मानसिक तणाव असतो.
सगळ्या गोष्टी शिकताना शिकायचं. देव जोडतो तेव्हा होकार आत्मा बनतो. आपण कधी कधी सांगतो याचं जोडा त्याचं जोडा त्याचं जोडा. काही लोक आपण नाकारतात, मग लग्न झाल्यानंतर टेन्शन घेतात, तोच बरा होता हीच बरी होती. नंतर ती त्यांना समज येतात, परंतु त्यांना ते समजत नाही. कुटुंबामध्ये वैवाहिक जीवनासाठी नेहमी सत्यवान आणि पवित्र बनायचं. जर पवित्र राज्य जे आपल्या जीवनात येते आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आपलं जीवन भविष्यात प्रवास होते, तेव्हा परमेश्वरचा मोठ्या प्रमाणात आपल्याला आशीर्वाद येते आणि प्रभूचा मार्ग आपल्याला सापडते. हालेलुया. छोटीशी प्रार्थना करूया. आपल्या वैवाहिक जीवनावर प्रत्येकाचा आशीर्वाद व्हावा, प्रत्येक व्यक्तीचं जीवन परिवर्तन व्हावं, आनंदी शांती सामर्थ्य ज्ञानात सर्व मंत्र लोक आमदार लोक सरपंच सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद प्रभूच्या मार्गदर्शन सांगणारे प्रत्येकाच्या जीवनात आशीर्वाद करा. प्रत्येक कुटुंब तुटलेले प्रभूच्या नावाने जोडावे ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया.